स्वतःचा चित्रपट पाहायला आलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षक अडवतो तेव्हा एखादी घटना साधी आणि नित्याची वाटत असली तरी त्यातून अनेक मेसेज समाजाला मिळत असतात। या घटनेतून सुद्धा समाजाला संदेश तर मिळतोच, पण एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात असताना देखील त्या व्यक्तीचे पाय जमिनीवर असतात हे देखील पाहायला मिळाले आहे। सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। या चित्रपटाने 2 दिवसात बॉक्स ऑफिसवर 118.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे। श्रुती या चित्रपटात प्रीतीची भूमिका साकारत आहे। श्रुतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कुली चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट रोजी श्रुती हासन कुलीचा पहिला शो पाहण्यासाठी चेन्नईच्या वेत्री थिएटरमध्ये पोहोचली होती। मजेदार गोष्ट म्हणजे चित्रपटगृहाच्या सुरक्षा रक्षकाने मुख्य गेटवर अभिनेत्रीची गाडी थांबवली। ते पाहून श्रुती हासन आणि तिच्या मैत्रिणी हसायला लागल्या। श्रुती सुरक्षा रक्षकाला मनोरंजक पद्धतीने विनंती करतानाही दिसली। ती त्याला म्हणते, प्लीज अण्णा, मी स्वतः या चित्रपटात आहे। श्रुती हासनचा हा 23 सेकंदाचा व्हिडिओ क्लिप खूप शेअर केला जात आहे। सोशल मीडियावर हे पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे। वेत्री थिएटर्सचे मालक राकेश गौतमन यांनीही हा व्हिडिओ एक्स वर रिपोस्ट केला आहे। व्हिडिओमध्ये श्रुती आणि तिच्या मैत्रिणी गाडीत असल्याचे आपल्याला दिसते। ती वेत्री थिएटरच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना रायल नावाचा एक सुरक्षा रक्षक गेटवर तिची गाडी थांबवतो। त्यानंतर श्रुती हासन येते आणि म्हणते, मी चित्रपटात आहे, कृपया मला आत येऊ द्या अण्णा, मी हिरोईन आहे सर। तर मागे बसलेल्या अभिनेत्रीच्या मैत्रिणी हसत आहेत। नंतर रायल गाडीला आत जाऊ देतो। वेत्री थिएटर्सचे मालक राकेशने व्हिडिओ रिपोस्ट केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले, माझा मित्र रायलने त्याचे कर्तव्य चांगले बजावले, खूप मजेदार क्षण, आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद श्रुती हासन मॅडम। आशा आहे की तुम्हाला हा शो आवडला असेल। सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडिओ मजेदार आणि गोंडस देखील वाटत आहे। लोकेश कनगराज दिग्दर्शित कुलीमध्ये नागार्जुन आणि सौबिन शाहीर यांच्याशिवाय श्रुती हासन आणि रजनीकांत यांच्याही भूमिका आहेत। या चित्रपटात आमिर खान आणि उपेंद्र राव यांनीही कॅमिओ केले आहेत। रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा 171वा चित्रपट आहे। त्याचबरोबर या सुपरस्टारने इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण केली आहेत।